भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या मुंडीपार सडक किटाडी फाट्यावर लाखनी पोलीस स्टेशनचे कर्मचारी गस्तीवर असताना रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान रेतीने भरलेला टिप्पर पकडून परवानाची विचारणा केली असता परवाना नसल्याने आरोपी मंगेश वासुदेव सावसाकडे वय 37 वर्ष राहणार जमनापूर आणि कुलदीप सुरेश राऊत वय 24 वर्ष राहणार साकोली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्या ताब्यातील टिप्पर क्रमांक MS36 ये 3669 किंमत अंदाजे 22 लाख रुपये तसेच अंदाजे 5 ब्रास रेतीची किंमत 30,000 रुपये असा एकूण 22,30,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सिडाम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गणेश पिसाड, पोलीस हवालदार अमितेश वडेटवार, पोलीस सिपाई सचिन बुद्धे, स्वप्नील कहालकर यांनी केली। पोलीस निरीक्षक गणेश पिसाड यांनी लाखनी पोलीस स्टेशनचे पदभार स्वीकारल्यानंतर बऱ्याच प्रमाणात रेती तस्करी करणाऱ्या टिप्पर आणि ट्रॅक्टरवर कार्यवाही होत असल्याने दिवसा ढवळाढवळ आणि रात्रीला रेती तस्करी करणाऱ्या रेती तस्करांवर काही प्रमाणात वचक निर्माण होऊन आळा बसलेला आहे। ही बाब विशेष उल्लेखनीय आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर मदन कमाने, राज्य प्रतिनिधी भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।